4 दिवसापूर्वी बदलापूरमधील एका खासगी शाळेत शिक्षकानेच 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थीचा विनयभंग केल्याचा लाजिरवाणा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी संबंधित शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। या घटनेचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोग सदस्य आणि महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन शाळेचे मुख्याध्यापक आणि ट्रस्टी यांची चौकशी केली असता त्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब निदर्शनास आली। या शाळेला फक्त पहिलीपर्यंत परवानगी असताना शाळा संस्था आणि ट्रस्टींनी शिक्षण विभागाची परवानगी न घेता 10वीपर्यंत अनधिकृत वर्ग वाढवले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न निर्माण झाला। दुसरी इयत्तेनंतर अनधिकृत वर्ग केल्याने विनयभंग झाल्याच्या घटनेला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। तर अनधिकृत शाळा चालतेच कशी असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा प्रियंका दामले यांनी केला आहे। माझ्याकडे कामाचा आवाका वाढल्याने केवळ गटशिक्षणाधिकारी जबाबदार नसतात असे अजब उत्तर अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी यांनी दिले आहे। बदलापुरातील त्या प्रकरणाची इतकी चर्चा होऊनही पुन्हा तशीच घटना घडते हे दुर्दैव आहे असे मनसेच्या बदलापूर महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवनकर यांनी सांगितले। आता गट शिक्षण अधिकाऱ्यांना पण आपण बोलवलं होतं, तर त्यांनी सांगितलं पहिलीपर्यंतच शाळेला मान्यता होती आणि त्याच्यानंतर मान्यता नव्हती तरी या शाळेत मुलं होती। तर आता त्यांनी असं ठरवलंय की दुसऱ्या शाळांमध्ये मुलांना शिफ्ट करायचं। 159-60च्या दरम्यान काहीतरी आहे, 160। हां, बरोबर आहे तुमचं। आम्ही त्यांच्याकडून आता अहवाल सगळ्या शाळेंचे मागून घेणार आहोत। संबंधित शाळेमध्ये आज आम्ही जाऊन विचारपूस केली तर खरंच आम्हाला असं धक्कादायक समोर आलं की त्या शाळेला खरं तर पहिलीपर्यंतच मान्यता आहे, त्याच्या पुढे त्या शाळेला मान्यताच नाहीये। आणि मग अशी इल्लीगल शाळा ही नक्की चालतेच कशी हा खूप मोठा एक प्रश्न आहे। त्याशिवाय आता त्या शिक्षकावरती पोलिसांच्या अंतर्गत जे काही गुन्हा दाखल व्हायचा आहे तो झालेला आहे। त्याची जी प्रोसिजर आहे ती व्यवस्थित सुरू आहे। आज महिला आयोगचे आलेले त्यांनी त्यांची जी प्रोसिजर करायची होती ती त्यांनी रीतसर केलेली आहे। त्याच्यामुळे त्या दिशेने वाटचाल ही अगदी व्यवस्थित सुरू आहे। पण हे सगळं होत असताना मुख्य जो प्रश्न आहे की या असे तुम्ही जे शिक्षकही जो होता तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जसं हायर करतात तसं केलेलं होतं। मग ह्या सगळ्या गोष्टींचं जबाबदारी कोणाची आहे? संचालक काय करतात? संचालक शाळेचे फक्त फीस घेण्यापुरती आहेत? जे कोणी संबंधित संचालक असतील त्यांच्यावरती ही कार्यवाही झाली पाहिजे, त्यांनाही याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे, कारण शेवटी ही त्यांची जबाबदारी आहे। तुम्ही जर एक लिटरली इलिगल वर्ग चालवताय म्हणजे त्याच्या टेरेसवरती शाळा आहे, त्याच्यावरती नगरपालिकेकडून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ऑथेंटिकेशन नाहीये, असं सगळं नसताना तुम्ही शाळा चालवतातच कसं? आणि मग ही अशी प्रकरणं तेव्हाच काहीतरी घडल्यानंतर त्या शाळेची माहिती बाहेर पडते। मग कुठेतरी बदलापूरच्या संबंधित शाळांची ही चौकशी झालीच पाहिजे। जे आम्ही मागेही म्हणत होतो की एकच शाळा नव्हे तर सगळ्याच शाळांची सखोल चौकशी, त्यांचं नक्की इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, मान्यता कुठपर्यंत आहे, व्यवस्थित आहेत की नाही, त्यांचे वॉशरूम्स कसे आहेत, CCTV कसे आहेत, हे वारंवार तेच मुद्दे आपल्या समोर येत आहेत। तर हे अतिशय दुर्दैवी आहे की अजूनही त्या गोष्टींमधून धडा न घेता आपण वारंवार त्याच चुका रीतसर घडत आहेत। तर हे अतिशय दुर्दैवी आहे खरंच। अधिकारी जे आहेत जतकर, त्या जतकर साहेबांची आम्ही आता भेट घेतली तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की माझ्या अखत्यारीमध्ये 430 शाळा येतात आणि त्या सर्व शाळांवरती लक्ष ठेवणं मला जमत नाहीये। कुठेतरी माझ्याबरोबर काम करणारे जे अधिकारी आहेत ते कमी आहेत आणि त्यांची भरती होणं किंवा ते असणं बरोबर फार गरजेचं आहे। पण मुद्दा परत तोच येतो की पूर्ण बदलापूर शहर जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये गाजलं त्या प्रकरणामुळे त्यानंतर ही गोष्ट परत शाळेमध्ये होते, तर ही कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्ही आता त्या शाळेमध्ये गेलो त्यावेळेला आम्हाला असं समजलं की त्या म्हणजे जतकर साहेब स्वतःच बोललेत की त्या शाळेला फक्त पहिलीपर्यंतच मान्यता आहे। मग पालकांनी पण समजून घेणं गरजेचं आहे की नक्की ती शाळा कितवीपर्यंत आहे, किंवा आपण ज्यावेळेला आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकतो तर आपला मुलगा त्या शाळेमध्ये सुरक्षित असेल की नसेल, किंवा ती शाळेला खरोखर मान्यता आहे की नाही, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेला मागचं प्रकरण झालं त्यावेळेला कुठेतरी नियमावली शिक्षण विभागाकडून आलेली होती, ती नियमावलीचं कुठेही पालन आम्हाला त्या शाळेमध्ये दिसलं नाही। CCTV कॅमेरे असतील, मुलींसाठी शौचालय जे आहेत ते स्वच्छतागृह आहे ते असेल, हे कुठेही म्हणजे एका शाळेमध्ये जर 3-3 शाळेचे विद्यार्थी जर टॉयलेटसाठी येत असतील तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे प्रकार बदलापूरमध्ये व्हायला लागलेत।
तर माझी पालकांना विनंती आहे की आपण आपल्या मुलाला ज्यावेळेला शाळेमध्ये टाकतोय तर फक्त त्याला शाळेमध्ये टाकायचं तिथे आणि नंतर आपण आपलं कामाला लागायचं असं करू नका. तर शाळेची नक्की तुम्ही पूर्ण माहिती घ्या की ते शाळेला मान्यता कितवीपर्यंत आहे. आणि हा जो काही प्रकार झालेला आहे हा खरोखर खूप प्रकार निंदनीय आणि पुन्हा बदलापूर शहराचं नाव जे आहे ते कुठेतरी त्याला गालबोट लागायचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे आणि त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी जतकर साहेबांना विनंती आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर मी अनधिकृत शाळांची लिस्ट जाहीर करणार आहे. तर ती ज्यावेळेला लिस्ट येईल त्यावेळेला पालकांनी बघावं आणि आपल्या मुलांना त्या शाळेमध्ये टाकताना पुन्हा विचार करावा. नाही, कसं आहे, या शाळेला मान्यता देताना, शासनाची मान्यता देताना पहिलीच्या वर्गासह शाळेला मान्यता मिळाली. पण नंतर नॅचरल ग्रोथने दुसरीपासूनच्या वर्गांना मान्यता यांनी विविध प्रोसिजर अवलंबून करून द्यायला पाहिजे होती. पण आता यांचं जे काही म्हणणं आहे ते मांडतील आणि आम्हाला तपासाअंती जे काही आढळेल ते आढळेल. पण आज रोजी यांच्याकडे शासनाकडून वर्ग मान्यता दुसरीच्या पुढचे आपल्याला दिसले नाही. त्यांच्या अधिक तपासले आपण, पण त्यांची जी पुनर्मान्यता आहे पहिली ते पाचवी जी भाग 2ची असते, तर त्या पुनर्मान्यतेमध्ये पहिली ते पाचवीचा उल्लेख आहे. पण ती मान्यता ही दर 3 वर्षाची घ्यावी लागते. 13 ते 16, 16 ते 19, 19 ते 22 आणि 22 ते 25. तर 13 ते 16ची मान्यता यांनी पहिली ते पाचवीच्या वर्गाला घेतलेली आहे, पुनर्मान्यता. पण ती त्याचं जे हे होतं ना ते 2016ला संपलं आहे त्याचं. म्हणजे 2016 नंतर ते दुसरीपासूनचे सर्व वर्ग हे अनधिकृतच आहेत. आपल्याकडे अंबरनाथ तालुक्यामध्ये हा KDMCमध्ये वगळलेल्या शाळांपासून आलिवली, नांदिवली त्या सगळ्यांपासून ते वांगणीपर्यंत आणि इकडे हाजी मलनपर्यंत असे एकूण विस्तीर्ण पसरलेला हा भाग आहे, परिसर आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 434 शाळा आहेत आणि सर्व 434 शाळांमधल्या मुख्याध्यापकांना आधी आम्ही बदलापूरच्या घटनेनंतर किमान 7 ते 8 वेळा मीटिंग्स घेतल्या. शासन निर्णय जो 21 ऑगस्ट 2024चा निघाला, त्यानंतर सप्टेंबर 2024मध्ये निघाला, त्यापूर्वीसुद्धा 2022मध्ये ज्या विद्यार्थी सुरक्षेच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय निघाले, त्या अनुषंगाने आपण लोकप्रतिनिधींसह सर्व मुख्याध्यापकांची अनेक वेळा मीटिंग घेतली. त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात आपण सर्व घेतल्या, अहवाल घेतला. आणि ह्या ज्या अनधिकृत शाळांचं जे म्हणताय आपण, त्या अनधिकृत शाळा ह्या कोणत्याही वेळी कोणीही सुरू करते. आपल्याकडे सर्व प्रशासकीय कामाचा तुम्ही सगळं बघितलं ना, तर केवळ या विषयाकडे केवळ गट शिक्षण अधिकारी हे जबाबदार नसतात. त्याच्या अधीनस्थ असलेला जो स्टाफ आहे त्यांच्याकडे सुद्धा कामाचा लोड भरपूर आहे, आवाका भरपूर आहे. आणि हे सगळं करत असताना आता तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. आज आम्ही आता या ठीक आहे बदलापूरमध्ये आणि अंबरनाथमध्ये किंवा अंबरनाथच्या सर्व परिसरामध्ये नगरपालिका कार्यक्षेत्र, आता हे जी घटना घडली ही कोळगाव बदलापूर नगरपालिका कार्यक्षेत्रातली घटना आहे. आणि अंबरनाथमध्ये सुद्धा अंबरनाथ नगरपालिका कार्यक्षेत्रात आपण गट शिक्षण अधिकारी म्हणून मी ग्रामीण भागाचा अधिकारी आहे, पण तरीसुद्धा तालुक्याचा गट शिक्षण अधिकारी या नात्याने मला काम करून घ्यायचं. नगरपालिकेकडूनच नगरपालिकेमध्ये अधीनस्थ असलेले जे कर्मचारी आहेत, मग ते प्रशासन अधिकारी असतील, शिक्षण विभाग प्रमुख असतील किंवा केंद्र प्रमुख असतील, त्यांच्या मी मीटिंग्स घेतलेल्या आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेतलेली आहे. त्यांच्याकडून जेव्हा जेव्हा मला माहिती अशी मिळते तेव्हा तेव्हा मी या शाळांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवलेला आहे आणि पाठवत आहे. या संदर्भाने जो कोणी सुरुवातीचा अधिकारी आहे त्यांना आपण विचारू, त्यांना विचारणा करू आणि मग त्यांना आपण विचारू की बाबा तुम्हाला हे लक्षात आलेलं नाही का. पण आता सध्या माझ्या बाबतीत तुम्हाला विचारायचं आहे तर माझ्या अधीनस्थ असलेले जे काही कर्मचारी असतील गट शिक्षण अधिकारी तालुक्याचा म्हणून मी सगळ्यांना एकत्र करून ह्या सर्व जे काही शाळा अनधिकृत सुरू आहेत चुकीच्या पद्धतीने त्याचा शोध घेण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि त्या बंद करण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे त्यांच्या अधिकृत कक्षेत येतात ते आपण तात्काळ कार्यवाही करण्याची या शाळेच्या संदर्भात आज आपण असा निर्णय घेतलेला आहे किंवा घेऊन घेतला आहे की त्याच्यामध्ये ज्या अनधिकृत वर्ग आहेत त्यांच्या दुसरीपासून ते पुढे 10वीपर्यंत, 10वीचं तर आता ते फॉर्म भरणं आहे आणि त्या मुलांना हॉल तिकीट वगैरे आलेलं आहे, त्या 7 विद्यार्थ्यांचा विषय येत नाही कारण ते आता ऑलरेडी. पण तरीसुद्धा त्या मुलांना अधिकृत शाळेतून कुठल्या तरी उच्च दर्जाची शाळा आहे, उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा आहे, तिथल्या शाळेतून आपल्याला याची किंवा पुढची प्रोसिजर काढायची आहे. पहिलीचा वर्गाला शासनाची मान्यता आहे, तर पहिलीच्या वर्गाला सोडून उर्वरित 2री ते 9वीपर्यंतची जी मुलं आहेत वर्गणी आहे
विद्यार्थी संख्या त्याची माहिती मी सगळी घेतली. त्याच्यानंतर इथून मी बागेश्री शाळा इथे जवळ आहे, कारण पालकांच्या दृष्टीने परत दूर ठिकाणी जाऊन अडचणी निर्माण करण्यापेक्षा बागेश्री ही अधिकृत शाळा आहे, शासनमान्य शाळा आहे, सर्व प्रकारच्या तिथे भौतिक सुविधा त्यातल्या त्यात चांगल्या प्रमाणात आहे. म्हणून आपण जवळची शाळा म्हणून पालकांच्या सोयीने शिक्षण देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या सोयीने आपण तिथे जाऊन आलो, मुख्याध्यापकांना सांगून आलो, त्यांची कॅपॅसिटी तपासली, प्रत्येक वर्गात जाऊन वर्ग बघितले, बेंचेस पाहिले आणि मग तिथे किती मुलं बसू शकतात याचा अंदाज घेतला. मग त्याच्यानंतर आपण आदेश दिले आणि ती मुलं डायरेक्ट गेली असं होत नाही, कारण जाणाऱ्या मुलांच्या पालकांची पण आपल्याला संमती घ्यावी लागेल आणि शाळेत घेणाऱ्या संस्थेची पण संमती घ्यावी लागेल. मग तिथल्या संस्था प्रमुखांना सांगण्यासाठी आपण लोकप्रतिनिधींचीही मदत घेतोय आणि मी स्वतःसुद्धा त्यांच्याशी बोललो. तर त्या आज उद्या आपल्याला मीटिंग घेऊन आपल्याला ते संमतीपत्र देतील आणि मग उद्या आम्ही तात्काळ ह्या सगळ्या गोष्टी आम्ही एकाच वेळी करतो. म्हणजे शाळेची मान्यता तिकडून पण घेतो आणि पालकांचं सुद्धा संमतीपत्र आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं उद्या मिळालं की जेवढी मुलं ती जाण्याची इच्छुक आहेत आम्ही सांगितलेल्या शाळेमध्ये ती अधिकृत शाळा आहे तिथे आपण तिथे समायोजित करतो. मी एवढंच सांगितलं की या शाळेने 1ली ते 5वीच्या वर्गांचं पुनर्मान्यता 2013 ते 16 या कालावधीसाठी घेतली होती, पण ते अधिकृतपणे 2016ला त्याची मान्यता संपून गेली. याचा अर्थ त्यांना त्यांचा समज आहे आमच्याकडे 1ली ते 5वीची मान्यता आहे, पुनर्मान्यता घेतली, पण ते प्रशासकीयदृष्ट्या 2013 ते 16 याच कालावधीसाठी ते वैध होतं. आता सध्या 2016 पासूनच्या पुढे 2री पासूनचे सर्व वर्ग त्यांचे अनधिकृत आहेत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.